नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणावळ्यामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे या आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार. चला तर मग आज आपण बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला मेथडवरती आधारित तुमचा प्रॅक्टिस सेट 2.4 आहे. तो प्रॅक्टिस सेट 2.4 पाहूया. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 43 वरती प्रॅक्टिस सेट 2.4 आहे. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण फॉर्म्युला वापरायचा नाहीये, तर दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जनरल फॉर्म बरोबर कंपेअर करायचंय आणि कंपेअर करून ए बी सी च्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. तीन इक्वेशन्स त्यांनी त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे x² - 7x + 5 = 0. याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करायचे. मग मी इथे लिहिते कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. we get. मग इथे कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, a ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे 1, कारण x² चा कोएफिशियंट आहे 1. जसे इथे x² चा कोएफिशियंट a आहे तसं इथे x² चा कोएफिशियंट आहे 1. b = -7 and c = 5. हे आहे तुमचं फायनल आन्सर. झालं, फक्त तुम्हाला एवढंच इथे लिहायचं आहे, ए बी सी च्या व्हॅल्यूज फक्त काढायच्या. सेकंड बघा, 2m² = 5m - 5. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, म्हणजे याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आधी आणावं लागेल. बरोबर आहे. मग आपण याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये इथे लिहूया. therefore 2m², therefore 2m² प्लस 5m या साइडला आल्यानंतर होणार -5m, -5 चे होतील +5 = 0. हे आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिलं. आता आपण त्याला कंपेअर करूया. कंपेअरिंग विथ बरोबर याच्या खाली स्टँडर्ड फॉर्म लिहूया, म्हणजे कंपेअर करताना चुकणार नाही. am² + bm + c = 0. we get. तुम्ही ax² + bx + c = 0 असं लिहिलं तरी चालेल. मग कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळते, a = 2. जर नवीन इक्वेशन जे आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलंय त्याच्या बरोबर कंपेअर करायचं. त्यांनी जे सुरुवातीला दिलेलं आहे त्याच्या बरोबर नाही, कारण ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नव्हतं. आपण त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलंय, त्यामुळे या दोघांमध्ये कंपेअर करायचं आणि ए बी सी च्या व्हॅल्यूज काढायच्या. a = 2, b = -5 and c = 5. हे आलं फायनल आन्सर. पुढचं बघूया. आता y² = 7y. हे इक्वेशन पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, म्हणजे त्याला पण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. मग इथे आपण लिहूया y² नंतर हे +7y च्या लेफ्टला आल्यानंतर होतील -7y आणि याच्यानंतरचा जो कॉन्स्टंट टर्म आहे तो कॉन्स्टंट टर्म इथे आलेला नाहीये. मग आपण त्या कॉन्स्टंट टर्मच्या जागेवरती घ्यायचं 0 = 0. हे ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये तुमचं इक्वेशन झालं. आता आपण त्याला लिहूया कंपेअरिंग विथ
equal to 0, we get कंपेअर केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळणार a is equal to 1, p is equal to -7 and c is equal to 0. हे आलं याचं फायनल आन्सर. इथे फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला. आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन सॉल्व युजिंग फॉर्म्युला. म्हणजे त्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला त्या फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करायचे आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला समजा असं एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन पेपरमध्ये आलं आणि सॉल्व दिस इक्वेशन असं जर आलं तर कोणतीही जी मेथड तुम्हाला इझी वाटते त्या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता. पण जर त्यांनी म्हटलेलं असेल की सॉल्व युजिंग फॉर्म्युला तर मात्र तुम्हाला फॉर्म्युला मेथड वापरूनच ती सॉल्व करावी लागेल. आता इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सॉल्व युजिंग फॉर्म्युला. मग आपण फॉर्म्युला मेथडला सुरुवातीला आपण काय करतो, त्या इक्वेशनला कंपेअर करतो. मग इथे आपण लिहूया कंपेअरिंग this equation with x square plus bx plus c is equal to 0. we get आपल्याला abc च्या व्हॅल्यूज मिळतात. a is equal to 1, b is equal to 6, c is equal to 5. a b c तिघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता आपण काढणार b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. मग b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू आहे 6 स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे 4a आणि c तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन न लिहिता तुम्ही डायरेक्ट त्यांच्या व्हॅल्यूज ब्रॅकेटमध्ये घ्या. a ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर आहे 36 मायनस 4 1 जा 4, 4 5 जा 20, 36 मायनस 20 16. म्हणजे इथे आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू मिळाली 16. आता आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला घ्यायचा आणि पुढे आपल्याला रूट्स काढायचे. मग इथे लिहूया युजिंग फॉर्म्युला. युजिंग फॉर्म्युला x is equal to minus b plus minus into root b square minus 4ac upon 2a. therefore फॉर्म्युला लिहिला आपण x is equal to हे मायनसचं साइन आधी द्यायचं मगच b ची व्हॅल्यू पाहायची. b ची व्हॅल्यू आहे 6 प्लस मायनस इनटू रूट. आता इथे b स्क्वेअर मायनस 4ac ची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 16. मग ती 16 व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची 2 इनटू a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1. मग इथे a ची व्हॅल्यू घेतली 1. therefore x is equal to -6 प्लस मायनस. आता इथे रूट 16 आहे. मग 16 हा 4 चा स्क्वेअर आहे म्हणजे 16 चा स्क्वेअर रूट येणार 4. म्हणजे इथे आपण लिहिले 4 अपॉन 2 1 जा 2. आता प्लस आणि मायनस दोन्ही साइन वेगळे करून घेऊया. -6 हे 6 चा साइन मात्र मायनस दोन्हीकडे राहील. फक्त हे दोन साइन्स वेगळे आपण घेणार. एकदा प्लस घ्यायचं -6 प्लस 4 अपॉन 2 और x is equal to -6 minus 4 upon 2. therefore x is equal to different sign subtraction greater number चा sign or x is equal to same sign addition greater number चा sign. therefore x is equal to 2 1 जा 2 2 1 जा 2 minus or x is equal to 2 5 जा 10 म्हणजे इथे आले -5. आपल्याला रूट्स मिळाले -1 -5. फायनल स्टार्ट. therefore
x इज इक्वल टू 2 1 2 2 1 2 म्हणजे इथे येणार -1 और x इज इक्वल टू 2 1 2 2 5 10 म्हणजे येणार -5 म्हणजे आपल्याला दोन रूट्स मिळाले -1 -5. फायनल आन्सर लिहूया -1 and -5 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. हे आलं आपलं फायनल आन्सर. गणित समजलेलं आहे सगळ्यांना? चला आता आपण पाहूया सेकंड सम. x² - 3x - 2 = 0. हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट कंपेअर करायला हरकत नाही. मग आपण इथे लिहूया कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ x² + bx + c = 0. स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करायचं म्हणजे आपल्याला abc च्या व्हॅल्यूज मिळत आहेत बरोबर ना. a = 1, b = -3 आणि c = -2. a b c तिघांच्या व्हॅल्यूज मिळाल्या की आता आपण काढणार b² - 4ac ची व्हॅल्यू. b² - 4ac = b ची व्हॅल्यू आहे -3 मग -3² -4. a ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे -2. a ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे -2 स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे मायनस मायनस प्लस येतं बरोबर ना. 3 चा स्क्वेअर 9. आता इथे मल्टिप्लिकेशन मध्ये बघा 3 नंबर्स आहेत पण त्या 3 पैकी 2 नंबर्सच्या आधी मायनसचा साइन आहे बरोबर म्हणजे मायनस मायनस प्लस येणार. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 9 + 8 17 म्हणजे आपल्याला b² - 4ac याची व्हॅल्यू मिळाली 17. आता ही व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये वापरणार. मग लिहूया आपण इथे युजिंग फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय आहे आपला x इज इक्वल टू -b प्लस मायनस इंटू रूट b² - 4ac अपॉन 2a. ज्या वेळेला तुम्ही ही सम सॉल्व कराल ना तर प्रत्येक वेळेला सम सॉल्व करताना असा फॉर्म्युला सतत बोलत राहायचा. सतत बोलून बोलून तुमचा तो पाठ होऊन जाणार आहे. x इज इक्वल टू आता हे मायनसचं साइन आधी द्यायचं मगच b च्या व्हॅल्यूकडे बघायचं म्हणजे b च्या व्हॅल्यूला मायनसचं साइन आहे म्हणून इथे ब्रॅकेट मध्ये आलं मायनसचं साइन. म्हणजे काय होतं की मायनसचं साइन कधी कधी मग द्यायचं राहून जातं. हे मायनसचं साइन आपण बघत नाही आणि हे -3 लिहितो मग एकच साइन घेऊन तुमचा आन्सर चुकेल. त्यामुळे नीट पाहायचं. ज्या वेळेला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल b ची त्यावेळेला इथे एकच मायनसचं साइन येतं आणि b ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणून इथे तुमच्याकडे 2 मायनसचे साइन आले. प्लस मायनस इंटू रूट b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 17 अपॉन 2 इंटू a. a ची व्हॅल्यू आहे 1. therefore x इज इक्वल टू आता मायनस मायनस प्लस किंवा मग बाहेर मायनसचा साइन असेल तर ब्रॅकेट मधलं साइन चेंज करून द्यायचं म्हणजे मायनस ते +3. प्लस साइन नाही दिलं तरीही चालतं असं लक्षात ठेवलं तरी चालेल. प्लस मायनस रूट 17. आता 17 काही कोणाचाच परफेक्ट स्क्वेअर नाही आहे बरोबर ना आणि 17 हा प्राइम नंबर आहे त्यामुळे त्याचे फॅक्टर्स ही होत नाहीये म्हणून हे 17 असेच राहतील आणि 2 1 जा 2 येतील. therefore आता स्प्लिट करून आपण लिहूया x इज इक्वल टू 3 प्लस रूट 17 अपॉन 2 और x इज इक्वल टू 3 माइनस रूट 17 अपॉन 2. therefore
upon 2 and 3 minus root 17 upon 2 are the roots of given quadratic equation. हे फायनल आन्सर आहे. फायनल आन्सरला देअरफॉरचं साइन नको. फायनल आन्सर जे आहे ते बॉक्समध्ये लिहायचं. या ठिकाणी आपलं सेकंड सम पूर्ण झालं. चला आता आपण पाहूया थर्ड सम. 3m² plus 2m minus 7 is equal to 0. 3m² plus 2m minus 7 is equal to 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे म्हणजे आता आपण याला कंपेअर करणार. कंपेअरिंग this equation with 8m² plus bm plus c is equal to 0. we get आपल्याला कंपेअर केल्यावरती व्हॅल्यू मिळाली. a is equal to 3, b is equal to 2, c is equal to -7. a, b आणि c तिघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता आपण काढणार b² - 4ac ची व्हॅल्यू. नाउ b² - 4ac is equal to b ची व्हॅल्यू आहे 2 -4, a ची व्हॅल्यू आहे 3, c ची व्हॅल्यू आहे -7. 2 चा स्क्वेअर 4, दोन ठिकाणी मायनस साइन आहे. मायनस मायनस प्लस. 4 3 जा 12, 12 7 जा 84, 84 प्लस 4 88. म्हणजे इथे आपल्याला b² - 4ac याची व्हॅल्यू मिळाली 88. आता आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. मग इथे मी लिहिते युजिंग फॉर्म्युला. युजिंग फॉर्म्युला फॉर्म्युला लिहिणार आहोत आपण. m is equal to -b plus minus into root b² - 4ac upon 2a. therefore m is equal to minus b ची व्हॅल्यू आहे 2 प्लस मायनस इंटू रूट b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 88 अपॉन 2 a ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजे इथे आले 3. therefore m is equal to -2 प्लस मायनस. आता 88 चे 88 हा माझा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे बरोबर ना. म्हणजे आता 88 चे आपल्याला असे दोन फॅक्टर्स घ्यावे लागतील की त्याच्यामध्ये एक आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळेल बरोबर. मग आपण इथे लिहूया 22 4 जा 88 आहे म्हणजे इथे आले 4 × 22 अपॉन 2 3 जा 6. therefore m is equal to -2 प्लस मायनस. आता 4 चा स्क्वेअर रूट येणार 2 आणि इथे आले रूट 22 अपॉन 6. therefore आता 2 1 जा 2, 2 3 जा 6 डिवाइड करायचं नाही. प्लस मायनस साइनच्या आधी आणि नंतर यांच्यामधून तुम्हाला जो नंबर कॉमन मिळत असेल तो कॉमन आधी काढून घ्यायचा. मगच त्या नंबरला जर याच्याबरोबर डिवाइड होत असेल तर आपण डिवाइड करू शकतो. मग आता इथे दोन्हीकडून 2 कॉमन येत आहे. मग आपण इथे 2 कॉमन काढूया. इथून 2 कॉमन काढले म्हणजे ब्रॅकेट मध्ये आले -1 प्लस मायनस. हे पण 2 कॉमन आलेले आहेत म्हणजे इथे राहतील 22 अपॉन 6. आणि आता तुम्ही 2 ने 6 ला डिवाइड करू शकता. 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे इथे येतील m is equal to -1 प्लस मायनस रूट 22 अपॉन 3. आता प्लस मायनस दोघांना वेगळं करून देऊ आपण.
-1 minus root 22 upon 3. फायनल आन्सर लिहूया आपण. -1 plus root 22 upon 3 and -1 minus root 22 upon 3 are the roots of given quadratic equation. The roots of given quadratic equation. हे आलं आपलं फायनल आन्सर. आता बघा या गणितामध्ये 88 आहेत ना, त्याचे फॅक्टर्स 22 into 4 घेतले. तुम्हाला समजा असं वाटलं की 11 into 8 पण 88 येतात. मग हे फॅक्टर्स का नाही घेतले? 88 is equal to 11 into 8. पण बघा जर 11 into 8 घेतलं ना तर 11 पण कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाहीये आणि 8 पण कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाही. बरोबर? मग तुम्हाला इथे काय करावं लागेल? 11 हा तर प्राइम नंबर आहे, त्याचे अजून काही फॅक्टर्स येणार नाहीत. मग 8 चे फॅक्टर्स येतील 2 4 जाईल. बरोबर? मग हे फॅक्टर्स घेतल्यानंतर आता इथे लक्षात येत आहे की 4 हा आपल्याला याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर मिळतोय. बरोबर? त्यामुळे त्या परफेक्ट स्क्वेअरला मी साइडला ठेवलं आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. 11 2 जा 22 म्हणजे इथे आपल्याला मिळाले 22 into 4 आणि ते फॅक्टर्स आपण 22 into 4 असे घेतले. येतंय लक्षात? ते फॅक्टर्स घेताना लक्षात ठेवायचं की एक तुम्हाला कोणतरी परफेक्ट स्क्वेअर जर त्यात मिळत असेल तर तो त्या फॅक्टर्स मध्ये घ्यायचा. येतंय लक्षात? बाकी गणित समजले सगळं? आता आपण पाहूया फोर्थ सम. 5n square minus 4n minus 2 is equal to 0. याला आपण कंपेअर करूया कारण हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेच. बरोबर ना? म्हणजे इथे आपण लिहिणार कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म am square plus bm plus c is equal to 0. बरोबर? आपल्याला abc च्या व्हॅल्यूज काय मिळतात? a is equal to 5, b is equal to -4, c is equal to -2. या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आता आपण काढणार b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू. बरोबर? b ची व्हॅल्यू आहे -4 म्हणजे -4 स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 5 आणि c ची व्हॅल्यू आहे -2. बरोबर आहे? स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 4 चा स्क्वेअर 16. दोन वेळेला मायनसचा साइन आहे म्हणजे मायनस मायनस प्लस. 4 5 जा 20 आणि 22 जा 40. 40 प्लस 16 आले 56 म्हणजे इथे आपल्याला b स्क्वेअर -4ac याची व्हॅल्यू मिळाली 56. आता आपण फॉर्म्युला वापरणार. बरोबर ना? युजिंग फॉर्म्युला m ची व्हॅल्यू काढायची. m इज इक्वल टू -b प्लस मायनस इंटू रूट b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. देयरफॉर m इज इक्वल टू आधी मायनसचं साइन द्यायचं मग b च्या व्हॅल्यूकडे पाहायचं -4 प्लस मायनस b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू आहे 56 अपॉन 2 a ची व्हॅल्यू आहे 5. बरोबर आहे? आता इथे आपल्याला 56 चे फॅक्टर्स घ्यावे लागतील. मायनस मायनस प्लस 4 प्लस मायनस 56 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाही. बरोबर ना? म्हणजे त्याचे असे फॅक्टर्स घ्यायचे की त्याच्यामध्ये एक आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळेल. 14 4 जा 56 म्हणजे इथे आपण घेऊया 4 into 14 अपॉन 2 5 जा 10. Therefore m is equal to 4 plus minus 4 चा स्क्वेअर रूट आहे 2 म्हणजे इथे येणार 2 into root 14 upon 10. 10 ला
4 आणि 10 लगेच 2 ने डिवाइड करायचं नाही, बरोबर. म्हणजे या दोन्हीकडून इथे हे 4 आहे, ह्या 4 चे फॅक्टर्स येतील 2 2 जा 4, बरोबर ना. म्हणजे आता इथून दोन्हीकडून आपल्याला 2 कॉमन मिळतील. मग इथे येणार m इज इक्वल टू 2. मग इंटू ब्रॅकेट हे 2 कॉमन घेतले म्हणजे ब्रॅकेट मध्ये येतील 2 प्लस मायनस हे 2 पण आपण इथे कॉमन घेतले म्हणजे इथे येतील √14 अपॉन 10. आता तुम्ही डिवाइड करू शकता 2 1 जा 2 2 5 जा 10 कारण ते 2 आता या ब्रॅकेटला मल्टिप्लाय मध्ये आले ना, तेव्हा आपण ते डिवाइड करू शकतो. therefore m is equal to 2 प्लस मायनस इंटू √14 अपॉन 5. आता प्लस आणि मायनस दोघांना स्प्लिट करून लिहूया. therefore m is equal to 2 प्लस √14 अपॉन 5 और m is equal to 2 minus √14 upon 5. फाइनल आंसर लिहूया 2 plus √14 upon 5 and 2 minus √14 upon 5 are the roots of given quadratic इक्वेशन. बरोबर. हे आहे आपलं फायनल आन्सर. फायनल आन्सरला आपण बॉक्स करतो. बरोबर आहे, समजलं गाडी. चला फिफ्थ सब बघा y² + 1/3y = 2. आता हे सम स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही म्हणजे आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग इथे आपण लिहूया therefore y² + 1/3y + 2 या साइडला आल्यानंतर होतील -2 = 0. आता इथे तुम्ही b ची व्हॅल्यू 1/3 असं घेऊन सॉल्व केलं तरीही चालेल किंवा समजा आपल्याला असं वाटलं की हे डिनॉमिनेटर नकोय तर ते डिनॉमिनेटर घालून सॉल्व केलं तरीही चालेल. म्हणजे मग आपल्याला डिनॉमिनेटर जर घालवायचं असेल तर काय करायचं असतं, त्याच डिनॉमिनेटरनी कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथे येईल मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 3. मग इथे येणार 3 ने y² ला मल्टिप्लाय केलं 3y², 3 ने 1/3 ला मल्टिप्लाय केलं की 3 3 कॅन्सल होतील y, 3 2 जा 6 आणि 3 × 0 0. म्हणजे हे इक्वेशन आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळालं. आता याला आपण कंपेअर करायचं. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ay² + by + c = 0. we get इथे कंपेअर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या a = 3, b = 1, c = -6. abc च्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता आपण काढणार b² - 4ac ची व्हॅल्यू. बरोबर. मग b चा स्क्वेअर म्हणजे इथे येणार 1² -4. a ची व्हॅल्यू आहे 3 आणि c ची व्हॅल्यू आहे -6. 1 चा स्क्वेअर 1, 2 वेळेला मायनस मायनस साइन म्हणजे आले मायनस मायनस प्लस. 4 3 जा 12 आणि 12 6 जा 72. 72 + 1 73. म्हणजे इथे आपल्याला b² - 4ac याची व्हॅल्यू मिळाली 73. आता आपण फॉर्म्युला वापरणार. मग इथे लिहूया आपण युजिंग फॉर्म्युला. y is equal to -b plus minus into root b square minus 4ac upon 2a. Therefore y is equal to minus sign दिलं, b ची व्हॅल्यू आहे 1 प्लस मायनस b square minus 4ac ची व्हॅल्यू आहे 73 upon 2a ची व्हॅल्यू आहे 3. Therefore y is equal to -1. आता 73 हा प्राइम नंबर आहे म्हणजे त्याचे फॅक्टर्स येणार नाही.
म्हणजे आता आपण प्लस मायनसला सेपरेट करणार. -1 प्लस रूट एकदा आपल्याला हे लिहायला लागेल ना, अजून 2 × 3 6. आणि आता आपल्याला लिहिता येईल y = -1 प्लस रूट 73 अपॉन 6 और y = -1 माइनस रूट 73 अपॉन 6. आता फायनल आन्सर लिहूया आपण. -1 प्लस रूट 73 अपॉन 6 and -1 माइनस रूट 73 upon 6 are the roots of given quadratic equation. हे आहे आपलं फायनल आन्सर. लक्षात आलंय? चला 6 सम 5x² + 13x + 8 = 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे हे. म्हणजे आपण याला कंपेअर करूया. कंपेअरिंग this equation with ax² + bx + c = 0. कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? a = 5, b = 13, c = 8. abc च्या व्हॅल्यू मिळाल्या. आता b² - 4ac ची व्हॅल्यू घ्यायची. b ची व्हॅल्यू आहे 13 म्हणजे 13² - 4. a ची व्हॅल्यू आहे 5 आणि c ची व्हॅल्यू आहे 8. 13 चा स्क्वेअर 169 माइनस 4 5 जा 20, 28 जा 160, 169 माइनस 169 म्हणजे इथे आपल्याला b² - 4ac याची व्हॅल्यू मिळाली 9. आता फॉर्म्युला वापरूया. ओरिजिनल आपला जो आहे तो. युजिंग फॉर्म्युला x = -b प्लस माइनस into root b² - 4ac upon 2a. therefore x = मायनसचं साइन दिलं. b ची व्हॅल्यू आहे 13 प्लस माइनस b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 9 अपॉन 2 a ची व्हॅल्यू आहे 5. therefore x = -13 प्लस माइनस आता रूट 9 आहे. 9 चा स्क्वेअर रूट 3 म्हणजे इथे येणार 3 अपॉन 2 5 जा 10. therefore x = -13 प्लस 3 अपॉन 10 और x = -13 माइनस 3 अपॉन 10. therefore x = डिफरंट साइन सबट्रॅक्शन येणार आहे. म्हणजे इथे ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे -10 अपॉन 10 और x = सेम साइन ॲडिशन ग्रेटर नंबरचं साइन -16 अपॉन 10. x = 10 10 कॅन्सल झाले -1 और x = 2 5 जा 10 2 8 जा 16 म्हणजे इथे आले -8 अपॉन 5. फायनल आन्सर लिहूया. -1 and -8 upon 5 are the roots of given quadratic equation. हे आहे आपलं फायनल आन्सर. लक्षात आले सगळ्यांना? सेकंड क्वेश्चन मध्ये 6 सम्स होते. टोटल 6 इक्वेशन्स होते ते आपण सॉल्व केले. आता नेक्स्ट पेज नंबर 44 वरती थर्ड सम आहे. ती ऍक्टिव्हिटी आहे. राइट द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिवन बिलो. सॉल्व द इक्वेशन x² + 2√3x + 3 = 0 युजिंग फॉर्म्युला. मी इक्वेशन इथे बोर्ड वरती लिहिलेलं आहे.
आणि त्याच्यासाठी त्या ऍक्टिव्हिटीसाठी त्यांनी असे आपल्याला बॉक्स दिले. त्यांनी बॉक्समध्ये काय काय करायला सांगितलंय. पहिल्यामध्ये त्यांनी सांगितलंय कंपेअर इक्वेशन x² + 2 √ 3x + 3 = 0 and x² + bx + c = 0 and find the values of a b c. म्हणजे जसं आपण इथे दोन इक्वेशन कंपेअर करून a b c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्या करायच्या. नंतर त्यांनी म्हटलंय त्या फ्लो चार्ट मध्ये फाइंड व्हॅल्यू ऑफ b² - 4ac म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. नेक्स्ट राइट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहायचा आहे. आणि लास्ट सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ a b c अँड फाइंड रूट्स. म्हणजे सेम तसंच तुम्हाला सॉल्व करायचं आहे, फक्त तो क्वेश्चन त्यांनी वेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेला आहे. चला तर मग आपण सॉल्व करूया. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे इक्वेशन. म्हणजे इथे आपण लिहूया कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ax² + bx + c = 0 we get. आपल्याला कंपेअर केल्यानंतर मिळणार a = 1 b = 2 √3 c = 3. आपण याला बॉक्स करूया कारण एक त्यांनी पहिल्या बॉक्स मध्ये आपल्याला हे काढायला सांगितले बरोबर. नंतर त्यांनी b² - 4ac ची व्हॅल्यू काढायला सांगितली. मग आपण लिहूया b² - 4ac = b² म्हणजे येणार 2 √3 b ची व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर -4 a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे 3. आता याचा स्क्वेअर कसा येईल पहा. 2 चा स्क्वेअर येणार 4 इंटू √3 चा स्क्वेअर आहे 3 म्हणजे 4 × 3 या दोघांचा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट मध्ये आपण आधी लिहिलं. -4 × 1 = 4 4 × 3 = 12. आता यांचं मल्टिप्लिकेशन करू. 4 × 3 = 12 - 12 0 म्हणजे इथे आपल्याला b² - 4ac याची व्हॅल्यू मिळाली 0. बरोबर आहे. त्यांनी ही एक काढायला सांगितली आहे फ्लो चार्ट मध्ये, ती व्हॅल्यू आपण काढली. त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितले राइट द फॉर्म्युला. मग आपण आता इथे फॉर्म्युला लिहिणार युजिंग फॉर्म्युला x = -b + into root b² - 4ac upon 2a. हा आहे आपला फॉर्म्युला बरोबर. त्यांनी बघा हे फ्लो चार्ट सारखा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला बरोबर ना. मग तुम्ही फ्लो चार्ट सारखे इथे एरोज केले तरी सुद्धा चालणार आहे. येते लक्षात. आपण कंपेअर करून हे abc च्या व्हॅल्यूज मिळवल्या. मग b² - 4ac मग फॉर्म्युला आणि आता आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे. मग आपण इथे सॉल्व करूया. x = मायनसचं साइन दिलं. b ची व्हॅल्यू आहे 2 √3 प्लस इंटू रूट b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 0 अपॉन 2 a ची व्हॅल्यू आहे 1. a ची व्हॅल्यू घेतली 1. therefore x = -2 √3. आता 0 चा रूट काय 0 म्हणजे ±√0 इथे पुढे काही येणारच नाही. -2 √3 हेच तुमचा आन्सर येईल आणि त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये येईल 2 × 1 = 2. बरोबर आहे. म्हणजे -2 √3 अपॉन 2. therefore x = 2 × 1 = 2 2 × 1 = 2 कॅन्सल झाले म्हणजे इथे आलं -√3. बरोबर. इथे लक्षात घ्या आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू 0 मिळाली ना. मग ज्या वेळेला b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाली त्यावेळेला आपल्याला मिळणारे जे रूट्स असतात ते रूट्स रियल नंबर्स आणि इक्वल असतात. इक्वल म्हणजेच काय -√3 हेच आन्सर आपल्याला 2 वेळेला मिळतं. म्हणून मग इथे फायनल आन्सर द्यायचं -√3 are the roots of given quadratic equation.
फायनल आन्सर आपलं झालं. या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट 2.4 कंप्लीट झालेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.